इथं मी 1 किलो असा हा दूधही आणला होता, पण त्यातला मी अर्धा वापरला आहे. म्हणजे अर्धा किलोचा मी चणा आणि दूधईची भाजी ही टाकलेली आपल्या चॅनलवर ऑलरेडी. आता हा अर्धा उरलाय. यापासून आपण मस्त झुणका म्हणजे पिठलं बनवणार आहेत या दूधईपासून. आता ही साल सकट आपल्याला ही पूर्ण दूधई किसून घ्यायची. किसताना जाड किसणीने किसा, म्हणजे मस्त स्लाईज याच्या पडतात. मग हे बघा मस्त शिऱ्या याच्या पडल्यात. आता हे पूर्ण 2 कप एवढे ह्या आलेले किसून. आता इथं मी पॅन ठेवलाय. पॅनमध्ये तेल टाकायचंय 2 चमचे एवढं. थोडं या झुणक्यासाठी तेल जास्त लागतं. 2 चमचे तेल टाकल्यानंतर अर्धा चमचा जिरं मोहरी टाकायचंय. 5 ते 7 कढीपत्त्याचे पानं टाकून घेतली आणि 3 ते 4 लसणच्या पाकळ्या घेतल्या आणि त्या असे ठेचून यामध्ये टाकून घेतले. अद्रक नाही वापरायचं, फक्त लसूण आपल्याला वापरायचं. नंतर मीडियम साईजचा मी कांदा घेतला आणि तो असा बारीक चॉप करून घेतला. याला मस्त ट्रान्सफर होईल तोवर आपल्याला परतायचंय. 2 मिनिटांसाठी मी परतल्यानंतर आपण जे दुधईचं किस किसलं होतं ते इथं टाकून घ्यायचंय. या किसमधलं पाणी आपल्याला काढायचं नाहीये, जसेच तसं आपण यामध्ये वापरणार आहे. म्हणजे त्या पाण्याच्या वाफेमध्ये मस्त हा शिजून तयार होईल. मग आता याला मस्त आपल्याला 2 मिनिटांसाठी परतायचंय मीडियम फ्लेमवर. मस्त याचा कलर ट्रान्सफर झाला तोवर मी याला परतून घेतले. हे बघा मस्त शिजलाय. आता याला आपल्याला पॅनला असं साईडला लावायचंय. हे बघा असं साईडला मी लावून घेतलंय. त्यानंतर 2 कप हा किस आला म्हणून अर्धा कप एवढं मी चण्याचं पीठ म्हणजे बेसन घेतलंय आणि याला 2 ते 3 मिनिटांसाठी मस्त परतायचं. म्हणजे लालसर कलर आला तोवर मी याला परतून घेतलं. हे परतल्यानंतर आपल्याला परत ह्या किसमध्ये याला मिक्स करायचंय. कारण आता ह्या भाजलेल्या पिठाचा चव एकदम वेगळी लागते आणि ह्या किसमध्ये हे छान असं मिक्स होऊन तयार होईल. थोडं पॅनला चिपकेल म्हणून पॅन किंवा कढई ही जाड उन्हाची घ्या, म्हणजे खाली चिपकणार नाही. आणि याला असं खरडत राहायचं, म्हणजे एकसारखं मस्त कुरकुरीत अशी ही भाजी बनून तयार होते. कारण आपण यामध्ये पाणी वगैरे काहीच वापरणार नाही. मस्त सुकं झुणकं सुद्धा याचं बनून तयार होईल असं म्हटलं तरी काही हरकत नाही. नंतर यामध्ये मीठ टाकलंय मी चवीनुसार. अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धनिया पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकून थोडी कोथिंबीर टाकायची. मस्त याला एकसारखं मिक्स आपल्याला करायचंय. मीडियम फ्लेमवर मस्त याला एकसारखं आपल्याला मिक्स करून घेतलंय आणि आता 5 मिनिटांसाठी याला एक वाफ आपल्याला काढायची. 5 मिनिटं झाली. एक मीडियम फ्लेमवर मी याला मस्त एक वाफ काढून घेतली. आता याला परत आपल्याला मिक्स करायचंय आणि छान असं रवेदार होईल तोवर याला परतत राहायचंय. 5 ते 7 मिनिटं मी याला एकसारखं असं परतलं. हे बघा किती मस्त रवाईदार हे परतून तयार केलं. आता गॅसची फ्लेम मी बंद केली आणि प्लेटमध्ये याला काढायला घेते. हाय ना दुधी भोपळ्यापासून झुणका, पिठलं, खरडा तुम्ही काही नाव देऊ शकता. इतकं छान हे झुणका बनवून तयार झालंय. तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतात. एकदा नक्की ट्राय करा. मस्त टेस्टी रेसिपी आहे. कोणाचं लक्षात पण नाही येणार की आपण ही दुधईपासून बनवलेली आहे. मुलांसाठी तर खूप छान ट्रिक वापरून ही भाजी मी बनवली आहे.